नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, आज मी एक फेसबुकवरती पोस्ट वाचलेली. ती पोस्ट जी आहे मला खूप आवडली, म्हणून मी तुम्हाला आज ती पोस्ट शेअर करत आहे. ती जी पोस्ट अशा प्रकारे आहे की तुम्हाला जीवनामध्ये कंटाळा आला असेल आणि लवकर मरायचं असेल तर काय करायचं. हे जे पोस्ट आहे ते डॉक्टर वैशाली घोडेकर लोंढे, माजी महापौर नगरसेविकासुद्धा आहेत आणि त्या जनशील हॉस्पिटल नेहरू नगर पिंपरी पुणे इथे डॉक्टरसुद्धा आहेत. तर त्यांनी ही जी पोस्ट टाकली ती मला भरपूर आवडली. मी म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करायचं. बघा, जर तुम्हाला लवकरच मरण पाहिजे असेल तर हे नक्की करा. रात्री 12 वाजेपर्यंत विनाकारण जागा, रात्री उशिरा झोपा, व्यायाम जो आहे तो बिलकुल करू नका, रोज गोडधोड, पॅकेट बंद किंवा जे तळलेले अन्न आहे ते खा, जेवताना भाजीवरती अधिक मीठ घ्या, तासनतास खुर्चीवरती एकाच जागी बसा, जे अंग आहे ते बिलकुल हलवू नका. छातीत दुखलं, अंगावर आलं तरी काही नाही, असंच होते म्हणून असंच करून सोडून द्या. थोडीशीच घेतो म्हणून रोज दारू प्या, पाणी कमी प्या, जे शरीर आहे ते कोरडे ठेवा, डोक्यात जे आहे ते कायम टेन्शन ठेवा, सिगारेट, तंबाखू, मावा, गुटखा वाटेल त्या सवयी शरीराला लावा, आपल्याला स्वतःला राजा समजा. रक्तदाब आणि रक्तातील जी साखर आहे ते बिलकुल तपासायचंच नाही. रात्री उशिरा जेवण करा, म्हणजे पोटभर जेवण करा आणि तसेच झोपा जेवण केल्याबरोबर. वर्षानुवर्षे डॉक्टरकडे चेकअपसाठी जाऊच नका. वजन झपाट्याने वाढलंय किंवा कमी झालं तरी चालतंय असे म्हणून सोडून द्या. समजा तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल तर असंच होते कधी कधी, असं म्हणून सोडून द्या. प्रोटीन कमी करून फक्त आपलं पोट भरा. दिवसभर घरातच बसा, बिलकुल अंगाला जे आहे ते ऊन लागू देऊ नका. चहा कॉफीवरच दिवस काढा. पोळी भाजी वरण भात सारखं जे ताट आहे बिलकुल त्याच्याकडे पाहू सुद्धा नका. जर तुम्हाला लवकर मरण पाहिजे असेल तर मी जे सांगितलं ते नक्की करा.